प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे. नागपूर कृती समितीतर्फे मुदोजीराजे भोसले यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. या पत्रातनं अनिल परबांवर सुद्धा कारवाईची मागणी. तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठीतील जनसंवाद कार्यक्रमामध्ये मोठी गर्दी. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नागरिकांचं बावनकुळेंना निवेदन. तर सर्व निवेदनाची दखल घेत तातडीनं कार्यवाही करण्याच्याही सूचना. जालन्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरेंवरील हल्ला प्रकरणी 5 जण पोलिसांच्या ताब्यात. 1 जेसीबी आणि हायवासह 33 लाखांचा मुद्देमालही जप्त. प्रतिभा गोरे कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हा हल्ला. सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट बंद. 16 मार्चपर्यंत होळीनिमित्त गर्दीची शक्यता गृहीत धरून खबरदारी. मुंबईच्या गोरेगावमधील मोतीलाल नगरवासीय म्हाडाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार. मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प खासगी विकासकांना देण्याची परवानगी हायकोर्टानं म्हाडाला दिल्यानंतर आता हे रहिवासी निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार. लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्चपर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. राज्यातील रेशन कार्डधारकांना आता ई-केवायसी करण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ. राज्यातील 13 लाखांहून अधिक रेशन कार्डधारकांचे ई-केवायसी अजूनही बाकी. ई-केवायसी नसल्यास रेशन बंद होणार. पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती अपडेट करणं शक्य. तर आता अकाउंट नंबर आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील देखील मुख्य माहिती बदलण्याची पीएफओकडून परवानगी.